नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडीचं रूपांतर हे औपचारिक शाळांमध्ये करण्याच्या संदर्भात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भाव आहे। या सर्व अंगणवाड्या अपग्रेड केल्या जातील का आणि प्राथमिक शिक्षणाशी जोडून या अंगणवाड्या केल्या जातील काय? सभापती महोदय, उमाताईंनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे, सुरुवातीला त्यांनी अंगणवाडीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला, त्या संदर्भातलं मी उत्तर दिलेलं आहे। खरं तर आत्तापर्यंत जवळपास ही योजना सुरू झाल्यापासून जवळपास 24,700 पेक्षा अधिक स्मार्ट किट हे आपण अंगणवाड्यांमध्ये दिलेले आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1,10,000 पेक्षा अधिक अंगणवाड्या आहेत, त्याच्यापैकी जवळपास 24,000 पेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये हा किट आपण दिलेला आहे। प्रवीण भाऊंनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे, प्रवीण भाऊ, खरं तर एक 7-8 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या अंगणवाडीच्या बांधकामासाठी साधारणपणे 8 लाखाचा निधी उपलब्ध व्हायचा। त्याच्यानंतर कालांतराने तो 8.5 लाखापर्यंत झाला, मग 11,25,000 पर्यंत झाला, आदिवासी क्षेत्रामध्ये 12.5 लाखापर्यंतचा झाला। आणि आत्ता शालेय शिक्षण विभागाने त्यांची एक वर्गखोलीच्या बांधकामासाठी 16 लाख किंवा 20 लाखापर्यंतचा निर्णय घेतला। त्यावेळेला आपण अंगणवाडीसाठी साधारणपणे 15 लाखाचा निधी हा आपण म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ विभागाची कडे आपण त्या संदर्भातल्या शासनाची परवानगी घेऊन आपण तो त्याप्रमाणे प्रस्तावित केला। याचं इम्प्लिमेंटेशन हे बांधकाम विभागाकडून होत असतं, कारण याच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदकडून निघतात आणि जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाकडून याचं बांधकाम होत असतं। त्यामुळे आत्ता आम्ही एक साधारणपणे टाईप प्लॅन तयार केलेला आहे आणि तेच मॉडेल अंगणवाडीचं हे सगळीकडे लागू असणार आहे। त्यामुळे त्या पद्धतीनं अंगणवाडी ही किती असावी, त्याच्यासाठी जागा किती असावी, त्याचा टाईप प्लॅन प्रॉपर, म्हणजे त्याचं बांधकाम कसं असावं, मुलांसाठी सुरक्षित, कुंपणासहित, हे आपण त्या ठिकाणी साधारणपणे देत आहोत। त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी ही या वर्षापासून आपण करत आहोत, कारण आता 15 लाखाचा निधी दिला म्हटल्यावर त्या आपल्याला सगळ्या बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येत आहेत। त्यामुळे ती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। टेंडरची प्रक्रिया ही इतर विभागांची किंवा शासनाची जशी प्रचलित पद्धत असते त्यानुसार आपण ती त्या ठिकाणी करत आहोत। आणि साधारणपणे टेंडर प्रक्रियेला 4-5 महिन्याचा कालावधी लागत असतो। दरवर्षी या टेंडर प्रक्रियेने 4-5 महिने जर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण घालवले तर मग त्या संदर्भातली त्या अंगणवाड्यांपर्यंत हे साहित्य पोहोचवणं या सगळ्या बाबींवर त्याचा परिणाम होत असतो। आणि गव्हर्नमेंटच्या फायनान्स रूल्सनुसार जे काही त्या ठिकाणी नियम आहेत त्यानुसार आपण हे करत आहोत। सदाभाऊंनी ज्या त्या ठिकाणी सूचना मांडल्या त्याच्यामध्ये एक तर स्मार्ट किट दिल्यानंतर त्याच्या संदर्भातलं पालकांचं मत हे त्या ठिकाणी जाणून घेतलं जाईल। त्याच्यामध्ये आणखीन काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या ज्या काही सूचना असतील त्याही त्या ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही घेत आलेलो आहोत, पण आणखीन काही त्याच्यामध्ये असतील सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ते केल्या जातील। आपण साधारणपणे 3 वर्षांनंतर फ्रेश प्रक्रिया ज्या वेळेला परत सुरू करतो त्याच्यामध्ये याच्यातले बदल, स्मार्ट किटमधले बदल आपण आणत असतो, तर त्यावेळेला या सूचना अंतर्भूत केल्या जातील। ही स्टेट स्कीम असल्यामुळे याची परचेस पॉलिसी आहे, त्यानुसार ही संबंध प्रक्रिया केली जाते। चित्राताईंनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला पालघरमधला, हस्तांतरणच्या संदर्भामध्ये जिथं हस्तांतरित झाल्या नसतील तिथं पालघरच्या नगरपरिषद, नगरपंचायत किंवा जिल्हाधिकाऱ्यांसोबत मी आजच त्या ठिकाणी संपर्क करून त्यांना त्या सूचना देण्यात येतील की त्यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती त्याला गती द्यावी। आणि आपण ज्या अंगणवाड्यांना व्हिजिट केलं त्याची जर आपण मला माहिती दिलीत तर त्यानुसार आम्ही नवीन अंगणवाड्यांसाठी सुद्धा तिथं निधी उपलब्ध करून देऊ। 3% राखीवमधनं सुद्धा त्यांना सूचना देऊ की अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी त्यांनी प्रायोरिटी द्यावी। THRच्या संदर्भामध्ये ज्या सूचना आपण दोघांनी उपस्थित केल्या, म्हणजे आणखीन 2 सदस्यांनी सुद्धा, मला वाटतं राठोडजींनी सुद्धा, सन्मान्य सदस्य महोदयांनी उपस्थित केल्या, चित्राताईंनी सुद्धा केल्या। THRमध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र शासनाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होऊन यावर्षी जसं तिथनं फीडबॅक आलेला आहे किंवा लोकप्रतिनिधींचा फीडबॅक आलेला आहे त्यानुसार त्या सूचनांचं पालन करून त्याच्यामध्ये नवीन नियम आणि निकष देऊन तो आहार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। मॉडर्न किचनसाठी सुद्धा आम्ही साधारणपणे 3% मधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो उपलब्ध असतो त्याच्यातून आम्ही तो निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील। प्रसाद भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला, खरं तर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असल्यामुळे तिथे ॲडिशनल मॅनपॉवरची फारशी काही गरज नसते, नाही घेणार आहे।
त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही आमची तिथं अंगणवाडी ही सक्षम आहे. आपण सन्मान्य सदस्य राठोडजींनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, जे खजूर उपलब्ध करून दिले जातात ती स्टेट स्कीम नाहीये, ती शासनाकडून दिली जात नाही. कदाचित आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा नियोजनमधून किंवा जिल्हा परिषदमधून तो दिला जाईल. नाही, मी त्याचंही उत्तर मी देते. तो दिला गेला असेल, आपण त्या संदर्भातले डिटेल द्यावे. मी अधिवेशनाच्या आतच त्या संपाईच्या आत त्या संदर्भातली तपासणी ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि शिक्षण धोरणाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला. यंदाच्या वर्षीपासून शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालविकास विभाग हे कोऑर्डिनेशन करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आम्ही त्याची ट्रेनिंग ही शिक्षण विभाग नवीन शिक्षण धोरणानुसार आम्ही देत आहोत. दुसरी एक महत्त्वपूर्ण याच्यामध्ये आम्ही जो पाऊल उचललेला आहे की नवीन होणाऱ्या अंगणवाड्या या आम्ही जिल्हा परिषदेच्या जवळ, ह्या आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळ त्याचं बांधकाम करावं. म्हणजे तीच मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेत जाणारी असतात. आणि जिथं अंगणवाडीसाठी इमारतीसाठी जागा उपलब्ध नसेल पण जिल्हा परिषदेच्या शाळेतली वर्गखोली उपलब्ध असेल तर तिथं आम्ही अंगणवाडी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तीच मुलं साधारणपणे अंगणवाडीची जिल्हा परिषदच्या शाळेत जात असतात. त्याच्यामुळे त्यांना त्या प्रिमाइसमध्ये त्यांचा वावर हा त्या ठिकाणी होईल. त्याच्यामध्ये नर्सरी, KG2 असा आणि त्यानंतर पहिली आणि दुसरी असा 5 वर्षाचा फाउंडेशन कोर्स जो आहे ना, तो नर्सरीचा भाग आहे, तो तुमचा भाग आहे. आता बालवाडीमध्ये साधारणपणे अंगणवाडीचा वयोगट हे 0 ते 6 आहे. 3 ते 6 वयोगट हे आमच्याकडे येतं, 6 नंतरचं शालेय शिक्षण विभागाकडे येतं. म्हणून ह्या एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत समन्वय साधून अभ्यासक्रम सुद्धा यंदाच्या वर्षीपासून त्या पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या अमोल मेटकरीजींनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरं तर या सगळ्या संदर्भातला म्हणजे आपण THR आणि इतर काही या आणि स्मार्टच्या संदर्भातला आपण रिव्ह्यू घेऊन सर्वे घेऊन काही करण्यात येईल का, तर त्याचं उत्तर आधीसुद्धा मी दिलेलं आहे की सर्वे करून त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या असतील तर त्या पद्धतीनं त्या सर्वे रिपोर्टनुसार करण्यात येतील.